निरोगी आरोग्य राहण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. नंबर 1, जर तुम्हाला केस गळतीचा त्रास होत असेल तर मिक्सरमध्ये कढीपत्ता, जास्वंदीची पाने, लाल जास्वंदाचे फूल, 2 चमचे कलोंजीचे तेल वाटून गाळून केसांना लावा. 1 तासाने केस धुवून टाका. हप्त्यातून 1 ते 2 वेळा केल्याने केस गळती थांबते आणि केस दाट होऊ लागतात. नंबर 2, जर तुम्हाला सतत चक्कर येत असेल तर काळे मीठ टाकून पाणी प्यावे. नंबर 3, चहासोबत कधी हळद खाऊ नका, यामुळे शरीरात विषबाधा होऊ शकते. नंबर 4, भाजलेले फुटाणे आणि त्यासोबत कच्चा लसूण खाल्ल्याने खोकला बंद होतो. नंबर 5, जेवणासोबत कांद्यावर लिंबू पिळून खाल्ल्यास अपचन होत नाही. नंबर 6, उकडलेल्या बटाट्याचे पाणी केसांना लावल्याने केस पांढरे होत नाहीत. नंबर 7, पोटावरची चरबी कमी करायची असेल तर पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्या. नंबर 8, रात्री मोजे घालून झोपल्याने शांत झोप येण्यास मदत होते आणि तळवे उबदार राहतात. नंबर 9, दररोज 3 ते 4 कप कॉफी प्यायल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. नंबर 10, रोज काकडी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो. नंबर 11, स्वयंपाकघरात चुकूनही डस्टबिन ठेवू नका. नंबर 12, टाचा दुखण्याची समस्या असेल तर कोमट पाण्यात खडे मीठ टाकून 15 ते 20 मिनिटे पाय टाकून बसावे, याने टाचदुखीवर आराम मिळेल. नंबर 13, दात कीड लागल्यामुळे ठणकत असेल तर दाताखाली लवंग ठेवा, याने दात दुखणे ताबडतोब थांबेल. नंबर 14, घशातील खवखव कमी करण्यासाठी 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा मीठ टाकून गुळण्या करा. दिवसातून 2 वेळा हा उपाय करा, याने घशातील इन्फेक्शन कमी होते. नंबर 15, चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी 2 चमचे बटाट्याच्या रसात 1 चमचा लिंबू आणि मध मिसळून चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा, याने चेहऱ्याची त्वचा उजळते. नंबर 16, आल्याच्या रसात मध आणि हळद मिक्स करून प्या. यावर पाणी पिऊ नका, त्यामुळे सर्दी खोकल्यावर आराम मिळेल. नंबर 17, पोट साफ होत नसेल किंवा गॅसची समस्या असेल तर काळे मीठ आणि ओव्याचे सेवन केल्याने या समस्या दूर होतात. नंबर 18, सकाळी गरम पाणी प्यायल्याने रक्तप्रवाह चांगला राहतो, त्यामुळे तुमची त्वचा चांगली राहते. म्हणून सकाळी उठल्याबरोबर 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्यायला पाहिजे. नंबर 19, गुलाबाच्या फुलांचा वास घेतल्याने डिप्रेशन कमी होते. नंबर 20, पित्ताशयात खडे झालेले असल्यास मुळ्याचा रस पिल्याने पित्ताशयातील खडे होणे थांबते. नंबर 21, तळलेले पदार्थ आणि गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो आणि साखरेची पातळी वाढते, त्यामुळे तेलकट आणि गोड पदार्थ खाऊ नये. नंबर 22, थंडीमध्ये त्वचा कोरडी होऊन अंगावर खाज येत असेल तर झोपताना खोबरेल तेल लावावे, यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही. नंबर 23, शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तर सलाडमध्ये बीटरूट खावे. नंबर 24, तुमचा चेहरा सुरकुत्यांपासून वाचवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुण्याची सवय लावा, त्यामुळे चेहरा क्लीन राहतो आणि सुरकुत्या व मुरमांपासून बचाव होतो. नंबर 25, बडीशेप मिसळून दूध प्यायल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो. नंबर 26, केस दाट होण्यासाठी कढीपत्त्याची पेस्ट करून ती त्यामध्ये खोबरेल तेल घालून केसांना लावल्यास केस पांढरे होणे मुळातूनच कमी होतात, तसेच केस लांबसडक काळेभोर होतात. नंबर 27, थंडीच्या दिवसात रोज रात्री हळदीचे दूध घेणे शरीरासाठी उपयुक्त आहे, याने त्वचेवर पुरळ पिंपल्स येत नाहीत, तसेच हाडे देखील मजबूत राहतात. नंबर 28, डोळ्यांखाली काळी वर्तुळे झाली असतील तर रात्री झोपताना बदाम तेलाने मालिश करा, याने 2-3 दिवसातच फरक जाणवतो. नंबर 29, उष्णतेमुळे तळहाताची आग होत असेल तर हातांवर खोबरेल तेल लावावे. नंबर 30, लहान मुलांना सकाळी उपाशीपोटी च्यवनप्रश खायला द्यावे, त्यामुळे मुलांची प्रतिकारशक्ती चांगली राहते आणि मुले कमी आजारी पडतात. नंबर 31, ओठ कोरडे किंवा भेगा पडले असतील तर ओठांना दुधावरची मलई लावावी, याने ओठ मऊ राहतात. नंबर 32, जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर केळी दुधामध्ये खाल्ल्याने वजन वाढते. नंबर 33, जे लोक मातीच्या भांड्यामध्ये जेवण बनवतात किंवा मातीच्या भांड्यामध्ये पाणी पितात त्यांना कोणतेही आजार होत नाही,
कारण मातीपासून आपल्या शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक घटक मिळत असतात. नंबर 34. जर तुम्हाला उष्णतेचा किंवा लघवीला जळजळ होत असेल तर 1 चमचा सब्जा 1 ग्लासमध्ये 15 मिनिटे भिजत ठेवा आणि मग तो प्या. याने उष्णतेचा त्रास कमी होतो. नंबर 35. शीतपेय जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवून देऊ नये. यामुळे स्थूलपणा, बद्धकोष्ठता, भूक न लागणे आणि यामुळे दातही खराब होतात. नंबर 36. खरूज किंवा नायटा झाला असेल तर त्या ठिकाणी कडुलिंबाच्या पानांचा रस आणि कोरफड एकत्र करून लावल्याने नायटा बरा होतो. नंबर 37. सकाळचा नाश्ता न केल्याने वजन वाढते आणि डायबिटीज होण्याचा धोका असतो. नंबर 38. रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 वेलची खाल्ल्याने जडपणा, युरिन इन्फेक्शन, पचनक्रिया सुधारते. नंबर 39. दुधाशिवाय चहा पिल्याने लठ्ठपणा कमी होतो. नंबर 40. कानामध्ये ऑलिव्ह ऑइल बोटावर घेऊन लावल्याने ऐकण्याची शक्ती वाढते. नंबर 41. शेळीचे दूध शरीराला शक्ती देण्यासाठी खूप फायदेशीर आहे. नंबर 42. अननसाचा रस पिल्याने त्वचा लवचिक आणि हायड्रेट राहते. नंबर 43. कंबरदुखीपासून आराम मिळवण्यासाठी 2 चमचे नारळाच्या तेलामध्ये सोललेला लसूण 5 ते 6 पाकळ्या टाकून भाजून घ्या. हे तेल कोमट झाले की या तेलाने कमरेची मालिश करा. नंबर 44. काही वाचण्यापूर्वी जिरे खाल्ल्याने काय वाचले आहे ते लक्षात राहण्यासाठी मदत होते. नंबर 45. झोपण्यापूर्वी कैरीचे लोणचे खाल्ल्याने पुरुषाची शक्ती वाढते. या महत्त्वाच्या किचन टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.